इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर शिकूया सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅव आणि हॅज यांचा वापर वाक्यांमध्ये कसा करतात ते. पहिल्यांदा हे समजावून घेताना आपण हॅवचा मराठीतील अर्थ समजावून घेऊया. हॅव याचा मराठीत अर्थ होतो च्या जवळ असणे, च्या जवळ असणे, ला असणे, चे असणे किंवा च्या मालकीचे असणे. अशा प्रकारे हॅव ह्या क्रियापदाचा अर्थ होतो. आणि हॅज हे हॅवचे वर्तमान काळाचेच रूप आहे. हॅज हे ही, शी, इट व इतर तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यांसाठी हॅज हे क्रियापद वापरले जाते. तर हॅवचा वापर कोणत्या कर्त्यांसमोर करतात आणि हॅजचा वापर कोणत्या कर्त्यांसमोर करतात हे आता एका टेबलवरून आपण लक्षात घेऊया. तर बघूया आपण टेबल. पहा, हॅव व हॅजचा वापर याच्यासाठी हा टेबल या ठिकाणी दिलेला आहे. या टेबलमध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष असे एकवचनी कर्ते, अनेकवचनी कर्ते आणि प्रत्येक कर्त्यांसमोर हॅव लावायचं की हॅज हे क्रियापद वापरायचं याचं सविस्तर या ठिकाणी वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, प्रथम पुरुषांमध्ये एकवचनीमध्ये आय हा करता, अनेकवचनीमध्ये वी हा करता. दोन्हींसमोर आपण हॅव हे क्रियापद लावलं. द्वितीय पुरुषमध्ये यू, एकवचनामध्ये यू हा करता, अनेकवचनामध्ये यू म्हणजे यू, तू, एकवचनामध्ये तू आणि अनेकवचनामध्ये तुम्ही असे दोन्ही कर्ते यांच्यासमोर आपण हॅव वापरलं. आता तृतीय पुरुष एकवचनामध्ये कर्ते आहेत ही, तो, शी, ती, इट, ते आणि अंकित म्हणजे एखाद्या मुलाचं नाव आणि रीना एका मुलीचं नाव म्हणजे एका व्यक्तीचे, प्राण्याचे नाव. तर हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत. ते यांच्या समोर आपण हॅज वापरलेला आहे. ही, शी, इट आणि अंकित, रीना हे एका मुलीचं आणि मुलाचं नाव यांच्या समोर आपण हॅज वापरलेला आहे. तर तृतीय पुरुषांमध्ये अनेकवचनी कर्ते दे म्हणजे ते, अनेकवचनांच्या समोर आपण हॅव वापरलेला आहे. बॉईज अनेकवचनी, चिल्ड्रेन अनेकवचनी, टीचर्स अनेकवचनी. ह्या अनेकवचनी कर्त्यांच्या समोर आपण हॅव वापरलेला आहे. तर या टेबलमधून आपल्याला कोणत्या कर्त्यासमोर कोणते क्रियापद वापरायचे, हॅव वापरायचे की हॅज वापरायचे याची बऱ्यापैकी कल्पना या टेबलमधून आपल्याला आलेली असेल. चला व्हिडिओमध्ये आता पुढे जाऊया. आता व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत हॅव पासून सुरू होणारी काही वाक्य. तर हॅव पासून सुरू होणारे पहिलं वाक्य बघूयात. आय हॅव 3 पेन्स. आय हॅव 3 पेन्स. माझ्याजवळ 3 पेन आहेत. माझ्याजवळ 3 पेन आहेत. पुढचं वाक्य आहे वी हॅव अ हाऊस. वी हॅव अ हाऊस. आमचे एक घर आहे. आमचे एक घर आहे. 3 नंबरचं वाक्य बघूयात. यू हॅव अन अंकल. यू हॅव अन अंकल. तुला एक काका आहे. तुला एक काका आहे. दे हॅव 2 सिस्टर्स. दे हॅव 2 सिस्टर्स. त्यांना 2 बहिणी आहेत. त्यांना 2 बहिणी आहेत. या चारही वाक्यांमध्ये प्रत्येक कर्त्यासमोर हॅवचा वापर झालेला आहे. पहिला कर्ता आय, प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता आय, त्याच्यासमोर हॅवचा वापर झाला आहे. दुसरा कर्ता वी, प्रथम पुरुषी अनेकवचनी कर्ता, त्याच्यासमोर वी समोर हॅवचा वापर झालेला आहे. तिसऱ्या याच्यामध्ये यू, आपण द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता हॅवचा वापर झालेला आहे. आणि ते शेवटच्या याच्यामध्ये तृतीय पुरुषी अनेकवचनी कर्ता दे याच्यामध्ये पण हॅवचा वापर झाला आहे. अशा प्रकारे या चारही वाक्यांमधून आपल्याला हॅवचा वाक्यांमध्ये कसा वापर करतात आणि त्याचा मराठीत अर्थ काय होतो हे समजले. तर आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. आता जसं आपण हॅवची वाक्य बघितली तशी आपण आता हॅज या क्रियापदाचा वाक्यात केलेला वापर याची वाक्य आपण आता पुढे बघूयात. बघा,
A scooter has two wheels. A scooter has two wheels. स्कूटरला दोन चाके आहेत. स्कूटरला दोन चाके आहेत. सीमा has a brother. सीमा has a brother. सीमाला एक भाऊ आहे. सीमाला एक भाऊ आहे. त्यानंतर 3 नंबरचं वाक्य बघूयात. रमेश has a blue car. रमेश has a blue car. रमेश जवळ एक निळी कार आहे. रमेश जवळ एक निळी कार आहे. An elephant has a trunk. An elephant has a trunk. हत्तीला एक सोंड आहे. हत्तीला एक सोंड आहे. याच्यामध्ये पहा, या चारही वाक्यांमध्ये आपण हॅजचा वापर केलेला आहे. आता प्रत्येक कर्त्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे. अ स्कूटर, सीमा, रमेश, ॲन एलिफंट. प्राण्याचे नाव, वस्तूचे नाव, नंतर व्यक्तीचे नाव अशी सगळी तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत. आणि या सर्व कर्त्यांसमोर आपण हॅज हे क्रियापद वापरलेलं आहे. हॅवचे वाक्य आणि हॅजचे वाक्य दोन्ही वाक्यांमधून कोणत्या कर्त्यांसमोर हॅव वापरायचं, कोणत्या कर्त्यांसमोर हॅज वापरायचं आणि त्याचा मराठीत अर्थ काय होतो हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजले असेल. तर आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. बघा, हॅव आणि हॅज यांचा वापर करून जर आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर हॅव नॉट, हॅवंट, हॅज नॉट, हॅझंट असे संक्षिप्त रूप वापरता येते. हॅव आणि हॅज या क्रियापदानंतर नो हा शब्द लिहिला तरी नकारार्थी वाक्य तयार होते. म्हणजे हॅव आणि हॅज यांचा वापर करून जर नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर हॅव नॉट, हॅवंट, हॅज नॉट, हॅझंट अशा प्रकारे बनवता येते. तसेच हॅव आणि हॅज यांच्या समोर नो हा शब्द लिहिला तरी सुद्धा नकारार्थी वाक्य तयार होते. आता पुढे बघूया, याचे उदाहरण बघूया. पहा, वी हॅव नॉट अ टीव्ही. वी हॅव नॉट अ टीव्ही. आमच्याकडे टीव्ही नाही. वी हॅवंट टीव्ही. आमच्याकडे टीव्ही नाही. वी हॅव नो टीव्ही. वी हॅव नो टीव्ही. आमच्याकडे टीव्ही नाही. तिन्ही वाक्यांचा अर्थ एकच झाला. पहिल्या याच्यामध्ये आपण क्रियापद वापरलं हॅव नॉट. दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद वापरलं त्याचं संक्षिप्त रूप हॅव नॉटचं हॅवंट. आणि तिसऱ्या याच्या समोर हॅव वापरून त्याच्यासमोर नो हा शब्द लिहिला. वी हॅव नो. अशा प्रकारे तिन्ही वाक्य ही नकारार्थी आहेत. तिन्हीचा अर्थही एक आहे. फक्त क्रियापदांचं आपण वेगळी रूपात या ठिकाणी आपण क्रियापद मांडली. अजून एक उदाहरण आपण घेऊयात. बघा, शेखर हॅज नॉट अ कझिन. शेखर हॅज नॉट अ कझिन. शेखर हॅझंट कझिन. शेखर हॅझंट कझिन. त्यानंतर शेखर हॅज नो कझिन. शेखर हॅज नो कझिन. पहा, शेखर हॅज नॉट अ कझिन. शेखरला चुलत भाऊ किंवा बहीण नाही. शेखर हॅझंट अ कझिन. शेखरला चुलत भाऊ किंवा बहीण नाही. शेखर हॅज नो कझिन. शेखरला चुलत बहीण किंवा भाऊ नाही. पहा, तिन्ही याचा अर्थ एकच, फक्त क्रियापदाची रूपांमध्ये थोडा बदल केलेला आहे. हॅज नॉट, दुसऱ्या याच्यामध्ये हॅजचं संक्षिप्त रूप हॅझंट आणि तिसऱ्या याच्यामध्ये हॅजच्या समोर नो लावलं, हॅज नो कझिन. तर तिन्ही याच्यामध्ये वाक्याचा अर्थ अजिबात बदललेला नाही आणि 3 प्रकारची नकारार्थी वाक्य तयार झालेली आहे. पहिल्या 3 वाक्यांमध्ये हॅव नॉट वापरून नकारार्थी वाक्य तयार केली. दुसऱ्या 3 याच्यामध्ये हॅज नॉटचा वापर केला आणि नकारार्थी वाक्य तयार केली. अशा प्रकारे एकच वाक्य अजून 2 प्रकारे, पहिल्यांदा एका प्रकारे आणि नंतर आणखीन 2 प्रकारे आपल्याला अर्थ न बदलता लिहिता येते नकारार्थी वाक्य. तर अशा प्रकारची छोटी छोटी वाक्य घेऊन आपण त्याचा अधिकाधिक सराव केला तर आपल्याला जास्तीत जास्त वाक्य बनवता येतील आणि आपला जो इंग्रजी आहे त्याचं वाचन आणि लेखन सुद्धा पक्क होईल. चला आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया.
Fill in the blanks using have and has. Fill in the blanks using have and has. आता बघा, काही रिकाम्या जागा भरायच्या आहेत. त्या रिकाम्या जागी आपल्याला have किंवा has याचं यापैकी योग्य क्रियापद वापरायचं आहे. पहिली रिकामी जागा बघूयात. A car dash four wheels. A car dash four wheels. A car has four wheels. A car has four wheels. कारला चार चाके आहेत. कारला चार चाके आहेत. Second, they dash a good library. They dash a good library. They have a good library. They have a good library. त्यांच्याजवळ एक चांगले वाचनालय आहे. त्यांच्याजवळ एक चांगले वाचनालय आहे. तिसरं वाक्य बघूयात. She dash a sweet voice. She dash a sweet voice. रिकामी जागा भरून बघूया. She has a sweet voice. She has a sweet voice. तिचा आवाज गोड आहे. तिचा आवाज गोड आहे. त्यानंतर इंडिया डॅश मेनी रिव्हर्स. इंडिया डॅश मेनी रिव्हर्स. इंडिया हॅज मेनी रिव्हर्स. भारतामध्ये अनेक नद्या आहेत. इंडिया हॅज मेनी रिव्हर्स. पहा, याच्यामध्ये पण आपण हॅज आणि हॅवचा योग्य वापर याच्यामध्ये आपण केलेला आहे. अशा प्रकारे कर्त्यानुसार हॅव किंवा हॅज वापरून आपल्याला योग्य वाक्य बनवायचे आहेत. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. बघा, मराठी भाषांतर करा. म्हणजे इंग्रजी वाक्य दिलेली आहेत, त्याचं मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. हे आपल्याला सरावासाठी करायचं आहे. बघूयात पहिलं वाक्य. He has a bicycle. He has a bicycle. त्याच्याजवळ एक सायकल आहे. त्याच्याजवळ एक सायकल आहे. तर दुसरं वाक्य बघूयात. I have no laptop. I have no laptop. पहिलं वाक्य हे करून दाखवलेलं आहे. बाकीचे जे वाक्य आहेत त्यांचं मराठीत रूपांतर ट्रान्सलेशन आपल्याला वहीमध्ये करायचं आहे घरी. हा एक प्रकारचा होमवर्क आपण समजूयात. तर बघा, आय हॅव नो लॅपटॉप. माझ्याजवळ लॅपटॉप नाही. नकारार्थी वाक्य. आय हॅव नो लॅपटॉप. माझ्याजवळ लॅपटॉप नाही. पुढे, जुई हॅज अ कर्ली हेअर. जुई हॅज अ कर्ली हेअर. जुईचे केस कुरळे आहेत. जुईचे केस कुरळे आहेत. त्यानंतर, we have no mangoes. We have no mangoes. आमच्याकडे आंबे नाहीत. नकारार्थी वाक्य. आमच्याकडे आंबे नाहीत. नो वापरून या ठिकाणी हॅव समोर नो वापरून या ठिकाणी नकारार्थी वाक्य. तर याच्यामध्ये दोन होकारार्थी वाक्य आणि दोन हॅव आणि हॅजनी तयार होणारी दोन होकारार्थी वाक्य अशांचं आपण एकाचं मराठीमध्ये भाषांतर केलंय. दुसरे तीन याचे आपल्याला घरी करायचे आहे. तर हे सुद्धा अधिकाधिक सरावासाठी आहेत. चला, आता व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रान्सलेट टू इंग्लिश. ट्रान्सलेट टू इंग्लिश. काही मराठी वाक्य दिलेली आहे आणि या मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघूयात वाक्ये. माझ्या घराला 2 दरवाजे आहेत. माझ्या घराला 2 दरवाजे आहेत. My house has 2 doors. My house has 2 doors. My house तृतीय पुरुषी एकवचनी करता आलेला आहे. समोर has वापरलेला आहे. My house has 2 doors. माझ्या घराला 2 दरवाजे आहेत. या ठिकाणी एक हे उदाहरणादाखल करून दाखवलेलं आहे. मराठीतील वाक्य इंग्लिशमध्ये रूपांतर. पुढची जी 3 वाक्य आहेत ती तुम्हाला घरी करायची आहेत. बघा, वंदनाला 3 भाऊ आहेत. वंदनाला 3 भाऊ आहेत. वंदना हॅज 3 brothers. वंदना हॅज 3 brothers. त्रिकोणांना 3 बाजू असतात. त्रिकोणांना 3 बाजू असतात. Triangles have 3 sides.
triangles have 3 sides. त्यानंतर राजूजवळ 3 पुस्तके आहेत. राजूजवळ 3 पुस्तके आहेत. आता या ठिकाणी राजू हॅज 3 बुक्स. राजू हॅज 3 बुक्स. या प्रकारे मराठीतील वाक्यांचं आपण इंग्लिशमधून ट्रान्सलेशन बघितलं. याच्यामध्ये हॅव आणि हॅजचाही वापर बघितला. अशा प्रकारे हॅव आणि हॅज याचा वाक्यांमध्ये कशा प्रकारे उपयोग होतो हे आपल्याला या व्हिडिओतून चांगल्या प्रकारे समजले असेल. व्याकरणाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.